पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. पण आज प्रश्न असा आहे, ही संस्कृती टिकणार की डान्स बारच्या विकृतीखाली गाडली जाणार? सत्ताधारीच खेळ बदलत असतील तर कार्यकर्त्यांच्या हातात उरणार तरी काय? लोकशाही टिकणार की केवळ सत्तेचा बाजार मांडला जाणार? आणि हे असंच चालू राहिलं तर उद्या कार्यकर्ताही जमातच नामशेष होईल, अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे. शेवटी संस्कृती की विकृती, कार्यकर्ता की सत्तेचा माज, ही निवडणूक नेमकी कोणाची आहे? जनतेची की सत्ताधाऱ्यांची? हे तुम्हीच ठरवा, असं आवाहन देखील आहे. ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर गेली 9 वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुकाच झाल्या नाहीत. म्हणजे 5 वर्षातील पुढचे 4 वर्ष आणि निवडणूक होतं. प्रशासक त्यांच्या पद्धतीने मनमानी पद्धतीने तिथं कारभार करत होते आणि जनतेला वेठी धरून सामान्य जनतेला न्याय मिळत नव्हता. आणि सत्ताधारीमधली काही लोक होती, मग तुम्ही पिंपरी चिंचवड पुणे असेल, यांनी हायजॅक केली निवडणूक. मग वार्ड रचना असेल, मतदान याद्या असतील, प्रभाग रचना असेल, हे हायजॅक केलं. आणि या निवडणुका लोकशाही पद्धतीने होताना दिसत नाही. हा खरं तर लोकशाहीचा उत्सव आहे, कार्यकर्त्यांची निवडणूक आहेत. पण ज्या पद्धतीने ह्या निवडणुका हायजॅक केल्या, त्यामुळे कार्यकर्ता ह्याच्यापुढं कार्यकर्ता ही जात, ही जमात, ही संपुष्टात या निवडणुकी येईल ह्याची भीती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते. आणि जर कार्यकर्ता जमात जर जिवंत ठेवायची असेल तर त्याला ताकद ह्या जनतेने दिली पाहिजे. कारण त्याशिवाय तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या चांगल्या वाईट काळामध्ये कार्यकर्त्यांचा संच ज्या ज्या वेळेला तुम्हाला अडचणी त्या त्यावेळेला तुमच्या मागं उभा राहतो, तो उभा राहताना दिसणार नाही. ह्याची काळजी मतदारांनी घेतली पाहिजे. आणि एक विचाराची लढाई, एक कार्यकर्त्यांची लढाई. आणि ही लढाई तुम्हाला सांगतो, पुणे शहर असेल, पिंपरी चिंचवड असेल, ह्याच्यामध्ये आम्ही कार्यकर्ता डोळ्यासमोर ठेवून उमेदवारी देतात. कार्यकर्ता डोळ्यासमोर ठेवून उमेदवारी देतात. त्यामुळं ह्याच्यामध्ये तुम्हाला आणि आम्हाला डोळ्यात तेल घालून ह्या निवडणुका पारदर्शक होण्यासाठी शिंदे साहेबांनी जे नेतृत्व आपण महाराष्ट्राने बघितलं आहे, त्याच्यामध्ये वारकऱ्यांपासून तर शेतकऱ्यांपर्यंत आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत कशी सत्ता न्यायची हे या महाराष्ट्राने बघितलं आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर ह्या निवडणुका होतील आणि 100% पुणेकर असेल, पिंपरी चिंचवड असेल, हे चांगलं यश शिवसेनेच्या पात्रात टाकतील, हा माझा विश्वास आहे. सत्तेतले मित्रपक्ष पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, एकमेकाच्या समोर द्वंद्व उभे आहेत. विशेषतः तुमच्या निशाण्यावर भारतीय जनता पार्टी असते, काय कारण? माझ्या निशाण्यावर विकृती असते. भारतीय जनता पार्टीवर कधीच मी टीका करत नाही. जी विकृती आहे त्या विकृतीवर टीका करतो. आणि काल चंद्रकांत दादा म्हटले की बालवटकरांचा एक फोटो बघितला आणि त्यांची उमेदवारी रद्द केली. हास्यास्पद आहे. तुमच्यावर वर्षानुवर्ष गुन्हेगार तुमच्या घरामध्ये वावरत असतात आणि तुम्ही त्या बालवटकर सारख्या कार्यकर्त्यावर आरोप करा. ह्याच्यामुळे आम्ही तिकीट दिलं नाही. म्हणजे चोराच्या उलट्या बंब. आणि तुम्ही केलं ते पुण्य आणि दुसऱ्याने केलं ते पाप, ही वस्तुस्थिती असल्यामुळं दादांना तर ही जर कॅटेगरी वापरली तर दादांना कधीच कोल्हापूरला जावं लागेल, अशी परिस्थिती ह्याच्यामध्ये आहे. पण एक कार्यकर्त्याची बाजू मांडणारा मी कुठल्याही पक्षात जाचो. आज भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता बी वर्षानुवर्ष काम करून त्याला उमेदवारी नाहीत. आणि आयते लोक आलेत, पैशावाले आलेत, दाडगे आलेत, वशिल्याची लोक आलेत, ह्यांना तिकीटं मिळेल. माझाच हा भाग बघा. इथं पैसे देऊन तिकीटं आणणारी लोक आहेत. आणि मग कार्यकर्त्यांनी काय करायचं? कार्यकर्त्यांनी काय म्हणून काम करायचं? ही कार्यकर्त्यांच्या वेदना आहेत. सगळीकडे बघा, विकत दिलेली तिकीटं मी ऐकलेली आहेत, पण कार्यकर्ता विकलेलं ह्या पक्षात पहिल्यांदाच ऐकले मी. ह्या पक्षात कार्यकर्ता विकला जातो हे आज दिसलेलं आहे चित्र. म्हणून पुणेकरांनी आपला तिसरा डोळा उघडावं आणि सक्षमपणे योग्य उमेदवाराला मतदान करावं. कुठले आणि ही निवडणुका काय पार्टीच्या नसेल, त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असेल तर कार्यकर्ता डोळ्यासमोर ठेवून हे तर पुणेकरांनी विचार केला पाहिजे. युती करत असताना मध्यंतरीच्या काळात आपण आवाज उठवलेला होता की बार असतील, पब असतील, म्हणजे पुणेची संस्कृती जी आहे बिघडत आहे, त्याच्यावर आपण आवाज उठवला होता. त्यावेळेला शिंदे गटाला महायुतीमध्ये सामील करून घेताना अडचणी आणल्या होत्या आपल्याला. नाही, पब असेल, बार असेल, त्याच्यावर मी बोलतोय. मी एवढं बोलूनसुद्धा पुणेकरांना लक्षात काय येईना का भारतीय जनता पार्टीच्या लोकांना बारमधलेच उमेदवार दिलेत माझ्या मुलाच्या समोर. बारमध्ये डान्स करणारे फोटो माझ्याकडे तेच उमेदवार दिलेले आहेत. त्यामुळे आता ह्यांना काय करणार आहे? एवढा डोकं एकटा दंगेकर काय करणार? एकटा डोकं आपतात फिरतो पुणेकरांसाठी. आणि ही सगळी सिस्टीम बिअर बारवाल्यांच्या, पबवाल्यांच्या खिशात हातात हात घालून मला विरोध करतात. पण मी लढणार आहे. शेवटी लढणारं कार्यकर्ता आहे. पण
यांनी पबवाल्यांनाच उमेदवारी दिली ही अशी परिस्थिती आहे. त्या सर्वसामान्य लोकांच्यासाठी जर त्यावेळेला तुम्ही आवाज उठवल्यामुळं आता कुठेतरी आपल्याला अडचणीत आणलं जातं. नाही त्याला मी घाबरत नाही. सिस्टीम ही मोठी असते, सिस्टीम ही पैशावाली सिस्टीम असते, 2 नंबरवाले असतात. हे अडचण मला त्याची काही फिकर नाही, त्याला मी घाबरतच नाही. कारण शेवटी गुन्हेगारी मुक्ताचा नारा रवी धंगेकरांनी दिला, पब मुक्तीचा नारा धंगेकरांनी दिला, सक्षम पुणे स्वाभिमानी पुणे धंगेकरांचा नारा, आणि तो पुणेकरांचा नारा आहे. त्यामुळे हे सगळं ह्याच्या मला त्रास बी त्याला मी ते सवय होऊन गेली मला. गेल्या 2 दिवसापासून निलेश गायवळकर आणि चंद्रकांत दादा मोहोळ आणि मुरलीधर मोहोळ यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पण एकीकडे सांगितले जाते की आम्ही पुण्यामध्ये गुंडगिरी चालू देणार, म्हणजे एका बाजूला गुंडगिरांच्या बरोबरच व्हायरल व्हिडिओ होता. आता मग मी दादांचे बी फोटो टाकलेत ना, आज बघितलं असेल तर माझं हे बघा की तुम्ही केलं ते पुण्य दुसऱ्यांनी केलं ते पाप असं नाही होणार. पुणेकर सक्षम आहेत, योग्य विचार करतील आणि लढणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे उभे राहतील. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.